अरे फोटोग्राफर आली आली दीदी पाठवून द्या. अरे चालू ना दादा सर अरे चालत नाही. हॅलो, त्या टीव्हीची भेटते ना तुला फ्रेम? तिला कॅमेरा लावले नाही चालू ते चालू आवाज नीट आहे ना. जय महाराष्ट्र. महाविकास आघाडीच्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित केलेल्या या सोहळ्याला उपस्थित माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजितराव पवार, माननीय बाळासाहेब थोरात यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अत्यंत छोटेखानी असा हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. सुरक्षा अंतराचं आणि अर्थातच मुखपट्टीच्या नियमाचं आपण पालन करून हा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे. खरं तर मागच्या वर्षी 28 नोव्हेंबरला शिवतीर्थावर ओसंडून वाहणाऱ्या गर्दीमध्ये आपला शपथविधी झाला आणि हा वर्षपूर्तीचा सोहळा आपण
त्याच ठिकाणी जर आयोजित केला असता तर ते मैदान नक्कीच पुरं पडलं नसतं याचा आपण सर्वांना विश्वास आहे. परंतु या आताच्या परिस्थितीमध्ये आपण या सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करतो आहोत. खर तर शपथविधीनंतर काही दिवस महिने हे स्थिर स्थावर होण्यासाठी जात असतानाच अचानक करोनाचा विळखा सुरू झाला आणि त्यांनी पाहता पाहता सगळ्या जगाला वेढा घातला. महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर होऊ लागली आणि हे संकट त्याला तोंड देत असताना पुन्हा निसर्ग चक्रीवादळ, मग अतिवृष्टी, अशी एकामागून एक संकट येत गेली. परंतु उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं हे महाविकास आघाडीचं सरकार कुठेही डगमगलं नाही, गांगरून गेलं नाही, थबकलं नाही. तर या सगळ्या संकटांची मुकाबला करत करत जनतेच्या प्रश्नांकडे सुद्धा पूर्ण लक्ष दिलं. शेती सावरली, अडचणीतल्या लोकांना मदत केली, कुठेही काही कमी पडू दिलं नाही. म्हणजे हा महाराष्ट्र थांबलाच नाही. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्याला उपमुख्यमंत्री अजितराव आणि बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालचे दोन्ही पक्ष सुद्धा त्यांचे सगळे सहकारी हे खांद्याला खांदा लावून या संकटाशी लढत होते. उद्योग व्यापाराला आपण चालना दिली. 51,000 कोटी रुपयांचे नवे उद्योग करार केले. गृहनिर्माणाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी चांगले भक्कम निर्णय घेतले की ज्यामुळे जुन्या इमारती, वस्त्या, झोपडपट्ट्या यांचे जे निर्णय घोळंबून होते त्यांना चालना दिली. पर्यावरणाच्या रक्षणाकडे तर या सरकारनं सातत्यानं बारकाईने लक्ष दिलं आणि जगाच्या पाठीवर कुठेही दुसरं उदाहरण नाही असं एका महानगरामध्ये जंगल वन तयार करण्यासाठी 808 एकर आरेमधलं क्षेत्र हे राखीव वन म्हणून निर्णय घेतला, घोषित केलं. हे जगामधलं एकमेव असं उदाहरण आहे. पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिला. हा एक मला असं वाटतं की एक मोठाच क्रांतिकारी निर्णय म्हटला पाहिजे. महाजॉब पोर्टल आणि इतर अनेक असे उपक्रम राबवून आपल्याकडची बेरोजगारी कशी नाहीशी करता येईल लवकरात लवकर याच्याबद्दलची काही पावलं उचलली. असे एक ना दोन चांगले भक्कम निर्णय घेऊन घेत हे सरकार पुढे निघालेलं आहे. पाहता पाहता 1 वर्ष झालेलं आहे आणि या वेळेला या सरकारच्या स्थापनेमध्ये ज्यांनी पुढाकार घेतला, एक क्रांतिकारी निर्णय होत असताना ज्यांच्या भक्कम नेतृत्वाची आपल्याला साथ मिळाली, मार्गदर्शन मिळाले, ते शरदचंद्रजी सुद्धा या ठिकाणी आहेत. आपण आता अधिक वेळ न घेता आजच्या कार्यक्रमाला थेट सुरुवात करतो. मी माननीय महसूल मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे नेते माननीय बाळासाहेब थोरात यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. सन्माननीय मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय अजितदादा, उपस्थित मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, उपस्थित सर्व अधिकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व मीडियाचे लोकांनी, सर्व बंधू, महाविकास आघाडीचे 1 वर्षाच्या पूर्तीचा एक सोहळा येथे संपन्न होतो आहे आणि 28 तारखेला सर्वांना काय आठवण आली असेल, सर्वांना शिवाजी पार्कवर झालेला जनसमुदाय एक ऐतिहासिक असा क्षण, तो महाराष्ट्रातल्या राजकीय जीवनातला, सामाजिक जीवनातला
महाविकास आघाडीचं सरकार बनणं सोपी गोष्ट नव्हती. तर 4 पुस्तकं त्यावर आलेली आहेत. 3 पुस्तकं आले, 4थं काढावं. आणि याच्यातूनच हा क्षण किती ऐतिहासिक होता ते वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. नेमकं पहिल्यापासून असा चर्चा होती की कसं हे टिकणार का. मित्र तर कायमच सांगत असायचे की नाही आता किती दिवस असं म्हणायचे आणि स्वतःचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करायचे. परंतु 1 वर्षानंतर आपण अभिमानानं सांगू शकतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आपण 1 वर्षाचा कार्यकाळ अत्यंत सक्षमपणे यशस्वी रीतीनं पार पाडलेला आहे. संकटांची मालिका आपल्यावर मोठ्या प्रमाणावर आल्या. विशेषतः नैसर्गिक संकटाची मालिका होती. कोरोनाचं संकट हे तर ऐतिहासिक संकट आहे. मानवाच्या इतिहासातलं ऐतिहासिक संकट आहे. अशा याला मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण वाढलेलं असताना आपण ज्या पद्धतीनं त्याला तोंड दिलं, आपल्या प्रशासकीय यंत्रणेनं, आपण माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्याचं नेतृत्व केलं. प्रशासकीय यंत्रणेने आपण प्रत्येक ठिकाणी काम केलं. लाखो लोकांना रोजचं जेवणाची व्यवस्था आपण करत होतो. आरोग्याची तपासणी आणि त्यांना उपचार याबाबतीत कुठेही कमी पडत नव्हतो. संकट संपलं नसलं तरी आज नक्की नोंद होईल की आपण अत्यंत चांगल्या रीतीनं त्या संकटाला सामोरं गेलेलो आहोत. हे संकट असताना सगळे रिसोर्सेस जे आर्थिक होते ते आटलेले असताना आपला शब्द होता की शेतकऱ्याचं कर्जमाफीचा 2 लाखांपर्यंत कर्जमाफी आपण रितसरपणे विनासायास व्यवस्थित पद्धतीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर जाऊन पोहोचले. हे सोपं नव्हतं, पोहोचवलं आपण. काही राहिलं असेल बाकी, त्याला कारण आहेत आर्थिक तणावाची, परंतु एक बेसिक काम आपण केलं हे कोणालाही नाकारता येणार नाही. दुधासारखे प्रश्न होते की ज्यावेळेस लॉकडाऊन झाल्यानंतर एवढं लाखो लिटर दूध करायचं काय त्या दुधाचं. तो दूध शेतकरी अडचणीत येणार अशी परिस्थिती. शासनाने निर्णय घेतला 10 लाख लिटर रोजचं तिथं खरेदी करण्याचं आणि पावडर बनवण्याचा. हा एक वैशिष्ट्यपूर्ण निर्णय की ज्यामुळे आंदोलन जरी करण्याचा काही प्रयत्न झाला तरी तो त्याला पाठिंबा मिळाला नाही, कारण सरकारनं त्यामध्ये भूमिका घेतलेली आपल्या सगळ्यांना. अतिवृष्टीचं संकट असेल, चक्रीवादळ आलं कोकणातलं, आपण सगळेजण तिथं जाऊन पोहोचलो. व्यवस्था रात्री ज्यावेळी चक्रीवादळ संपल्यानंतर पहिल्या तासामध्ये पुन्हा रस्ते साफ करण्याचा कार्यक्रम सुरू झाला. सोपं ते केलं. तिथले विजेचं व्यवस्था निर्माण करणं असेल, नाही तर तिथल्या नागरिकांना मदत जीवित हानी होऊ नये म्हणून देखील प्रशासन काळजी याच्यावर केलं आपलं सरकारनं नियंत्रण. खूप बेसिक गोष्टी इतक्या चांगल्या पद्धतीने आपण महापुराचं पूर्व विदर्भातल्या महापुराच्या संकटामध्ये सुद्धा आपलं खंबीरपणे आपण तिथं उभं राहिलेलं दिसतं. अतिवृष्टी संपूर्ण महाराष्ट्रात झाली. सोलापूर आणि उस्मानाबाद त्या ठिकाणी आपलं प्रशासकीय यंत्रणा आपण सगळेजण तिथं व्यक्तिशः लक्ष घातलं आणि 10,000 कोटीचं ऐतिहासिक पॅकेज तयार करणं या काळामध्ये या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर एक यशस्वी रीतीनं या कार्यकाळामध्ये संकटाला सामोरं आपण गेलेलो आहे ही वस्तुस्थिती आणि ते जनतेनं सुद्धा मान्य केलेलं आहे. जेवढ्या काही अनेक मीडियाने काही मुलाखती घेतल्या किंवा सर्वे केले त्यामध्ये आपण यशस्वी आपल्याला दाखवलं जात आहे. जनता भक्कमपणे आपल्या पाठीशी उभी राहते आहे हे चित्र आज निर्माण झालेलं आहे. यामध्ये सर्वांचं काम आहे. आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन वेळोवेळी आपल्याला झालेलं आहे. आपण किमान समान कार्यक्रमावर काम करतो आहोत. सर्वसामान्य माणूस आपण केंद्रीभूत मानलेला आहे आणि आजही या सगळ्याच्या वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असतो, परंतु एक अत्यंत स्थिर पद्धतीनं काळजीपूर्वक कोणतंही भावनिक न होता पाऊल टाकत जा ही वाटचाल आपण करतो आहोत. मला खात्री आहे की आपण 5 वर्षामध्ये हा एक यशस्वी 5 वर्षाचा कालखंड अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यासाठी जो विश्वास जनतेने आपल्यावर दाखवलेला आहे त्या सार्थ ठरवण्यात निश्चितपणे यशस्वी होऊ याची खात्री मला वाटते आहे आणि त्याकरता आपण
तर ते काम आपल्याला सगळ्यांना करायचे. त्या जनता जनार्दनाचे आशीर्वाद मागणं हेच काम आजच्या या निमित्ताने असं मी मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मी माननीय अजितदादांना विनंती करतो या निमित्ताने त्यांनी आपल्याशी संवाद साधा. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आज इथं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय पवारसाहेब, राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी बाळासाहेब थोरात, जयंतराव पाटील, अशोकराव चव्हाण, भुजबळ साहेब, एकनाथराव शिंदे, दिलीप वळसे पाटील, अनेक मान्यवर इथं मंत्रिमंडळातले सगळेच इथं उपस्थित आहेत. मी सगळ्यांची नावं घेऊन वेळ घेत नाही. सर्व मंत्रिमंडळातील आमचे सहकारी बंधू भगिनी, अधिकारी वर्ग, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्र, माननीय सुभाषराव देसाई साहेबांचं नाव घ्यायचं राहिलं. सुभाषराव देसाईंनी सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये सांगितलेली वस्तुस्थिती खरी होती. आपण सगळेजण त्या आताच्या विधान परिषदेच्या 6 जागांच्या निवडणुका होत्या. त्याच्या निमित्तानं आपण बहुतेक जण बाहेर. मुख्यमंत्र्यांचा फोन आलेला होता की 28 तारखेला आपल्याला वर्षपूर्तीचा सोहळा घ्यायचा आहे, पण सगळेच जण बाहेर असल्यामुळं ती तारीख डिसेंबरची 3 म्हणजे आजची ठरली आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाविकास आघाडीच्या सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं आपणा सर्वांच, राज्यातील तमाम जनतेचं, नागरिक बंधू भगिनींचं सर्वप्रथम मी मनापासून आभार मानतो आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देखील देतो. या सरकारने राज्याचं हित, जनतेच्या विकासासाठी हे महाविकास आघाडीचं सरकार बांधील आहे, हा विश्वास देखील मी या निमित्तानं व्यक्त करतो. वर्षापूर्वी जे काही घडलं त्याच्याबद्दलचा आता उल्लेख बाळासाहेबांनी आणि सुभाषरावांनी त्या ठिकाणी केला. आज आपल्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं तयार केलेल्या 1 वर्ष महाराष्ट्र सेवेचं महाविकास आघाडीचे महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही या पुस्तिकेचं प्रकाशन देखील माझं भाषण झाल्यानंतर आदरणीय साहेब आणि माननीय मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी करणार आहेत. एक चांगली पुस्तिका काढण्याचा प्रयत्न माहिती आणि जनसंपर्क महासंचालनाने या ठिकाणी केलेला आहे. पहिल्या वर्षातली आपली कामगिरी, निर्णयांची विभागनिहाय माहिती देण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला. एक चांगली पुस्तिका काढण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्याकडनं झालेला आहे आणि त्याच्यामुळे माहिती विभागातील सर्व म्हणजे दिलीप पांढरपट्टे जे असतील, बाकीचे सगळे जे सहकारी असतील, त्या सगळ्यांचं पण मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. आपण मुखपृष्ठाला जे नाव दिलेलं आहे 1 वर्ष महाराष्ट्र सेवेचे महाविकास आघाडीचे, महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही या पुस्तिकेच्या माध्यमातून महाविकास शासनाचं वर्षभरातलं काम अतिशय प्रभावीपणे पोहोचवण्याच्या करता आपण प्रयत्न केलेला आहे. तिथून लोकांच्या विकासाला, राज्याच्या प्रगतीला गती, दिशा आणखी कशी देता येईल काही बद्दलचा प्रयत्न मुख्यमंत्री महोदय आणि त्यांच्या सर्व आपल्या सहकार्याचा आहे. अडचणी खूप आल्या. ज्यावेळेस पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यावेळेस 4.5 लाख कोटीपेक्षा मोठा अर्थसंकल्प आपण देण्याचा प्रयत्न केला. मगाशी सांगितलं तसं कर्जमाफीचा एक महत्वाचा निर्णय आपण घेतला. त्याच्यात काही निर्णय राहिले. सातत्याने 2 लाखापर्यंत कर्ज त्याच्यावर असणाऱ्यांना पण मदत करायची राहिली, सातत्याने कर्जफेड करणाऱ्यांना मदत करायची राहिली. पण आपल्याला माहिती, आपण ग्रामीण भागामध्ये नेहमी म्हणतो सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत आणि नेमकं तेच घडलं. आज देखील वर्षपूर्तीच्या निमित्तानं मी सांगेन, राज्याच्या प्रमुखांनी
वेळोवेळी सांगितलेलं आहे, आमच्यातल्या इतर सहकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आज पण केंद्र सरकारकडनं जीएसटी आणि बाकीचे जे काही कर आपल्याला मिळतात त्याच्यातून 28,000 कोटी रुपये कालच्या 30 नोव्हेंबर पर्यंत येणं बाकी. 4.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प असताना त्याच्यातले 1.5 लाख कोटी रुपये पगार आणि पेन्शनला आपण खर्च करत असताना आणि 3 लाख कोटी रुपये आपल्याला विकासाला बाकीच्या सगळ्या कामाला लागत असताना एकदम वर्षभराचं ही सगळा जो काही आकडा आहे तो इतका कमी झाला की सगळं गणित 3 लाखाच्या पर्यंत बसवण्याची वेळ आपल्यावर आलेली. परंतु तरी आपण डगमगलो. कोरोनाचं संकट आलं आणि आपल्या धारावीमध्ये मुंबईला ज्यावेळेस या कोरोनाने वेढलं, वरळी असेल, बाकीचा सगळा माझा परिसर असेल, ग्रामीण पुण्याचा परिसर असेल, पण त्याच्यातून पण आपण डगमगलो नाही. मुख्यमंत्र्यांनी सातत्याने पंतप्रधानांच्या बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स असेल, चांगल्या तज्ञ डॉक्टरांच्या बरोबर असेल, इथं राजेश टोपे बसले, इथं आमचे अमित देशमुख बसलेले, त्यांनी आपल्या आपल्या सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीनं पण सगळ्यांना सतत प्रोत्साहन देण्याचं काम केलं. अमित देशमुख बसलेले, गृह विभाग तर अतिशय मनापासून ह्याच्यामध्ये राबत होता. स्वतःच्या जीवाची पर्वा हे अनेक सहकारी आपले करत नव्हते आणि पुढे जाण्याचं काम हे महाविकास आघाडीचं सरकार राज्याच्या बाबतीमध्ये करत होतं. वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा उठत होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती दिल्या जात होत्या, सातत्याने काही ना काही गाजर दाखवण्याचा प्रयत्न होत होता. आता हे सरकार पडेल, 6 महिन्यांनी पडेल, आता पुढच्या महिन्यामध्ये पडेल, अशा पद्धतीचे पण समोरच्या विरोधी पक्षांनी सतत प्रयत्न केला, पण त्याला अजिबात यश आलं. मला आजच पत्रकार मित्रांनी विचारलं होतं या सरकारचं भवितव्य काय. मी त्यांना सांगितलं की श्रीमती सोनिया गांधी, आदरणीय पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे हे 3 नेते जोपर्यंत हे महाविकास आघाडीचं सरकार मजबूतीनं आपण चालवायचंच हा निश्चय त्यांनी केलेला आहे, तोपर्यंत या सरकारला कुठंच काही अडचण नाही. कुणी किती काही ज्योतिष व्यक्त करा किंवा काही सांगा करा, काही अडचण नाही. आणि इथून पुढं अजूनही वेगवेगळ्या प्रकारची शाळा आपल्या सुरू झाल्या नाहीत, कॉलेजेस सुरू झाले नाहीत. आजच वर्षा गायकवाड आम्ही काही मिटिंगच्या निमित्तानं बसलो होतो. एसटीच्या संदर्भातले वेगवेगळे प्रश्न आले. आपण पैसा कमी असताना देखील फक्त पोलीस विभाग, अन्न नागरी पुरवठा विभाग किंवा वैद्यकीय शिक्षण विभाग किंवा आपला सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आमच्या विजय वडेट्टीवार साहेबांचा मदत पुनर्वसन विभाग, या विभागाला तर पैसा कमी पडून द्यायचाच नाही असं मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलेलं होतं. पण आपण अडचण असली तरी त्याच्यातनं कुठंच त्या ठिकाणी कमीपणा येऊन दिला नाही, कमतरता येऊन दिली नाही, मार्ग काढत गेलो. संकट आहे, पण त्या संकटाशी मुकाबला करण्याची ताकद ही नेतृत्वामध्ये आणि मंत्रिमंडळामध्ये असल्यानंतर कुठली अडचण येत नाही, ही पण बाब तितक्याच प्रकर्षाने आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली. सरकारची जनतेबद्दलची संवेदनशीलता, सामाजिक प्रश्नाच्या बद्दल बांधिलकी आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी कळकळी लोकांच्या पर्यंत त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे. त्यामुळं हे जे काही आपण जनतेशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाचा उपयोग त्या ठिकाणी करून घेतो, सोशल मीडियाचा उपयोग त्या ठिकाणी करून घेतो आणि हे असंच पुढे त्या बाबतीमध्ये चाललं पाहिजे, अशाही प्रकारची माझी विनंती आहे. आपण काम करत असताना मुख्यमंत्री महोदयांनी तर कोरोनाच्या बाबतीमध्ये त्यांचा एवढा अभ्यास झाला की ते अर्धे डॉक्टर झाले तर राजेश अर्धा डॉक्टर झाले, एवढं जोरात काम झालं. आणि त्याच्यातली कुठली औषधं, कुठली इंजेक्शन, कुठं काय केलं पाहिजे, कुठं काय केलं पाहिजे, त्याच्यावर त्या दोघांच्या पासून कोरोना जरा भिऊनच आहे. आम्हाला सगळ्यांना कोरोना झाला, पण त्या दोघांना मात्र मजबूतीनं काम त्या ठिकाणी त्यांचं चाललेलं आहे. त्याच्यातला गमतीचा भाग चालते, पण राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती ही सर्वांना सोबत घेऊन समर्थ महाराष्ट्र घडवण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्धाराची वर्षपूर्ती. परवाच 25 नोव्हेंबरला ज्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला ते पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची पुण्यतिथी आहे आणि त्यांचाही आदर्श सातत्याने आपण डोळ्यासमोर ठेवतो. त्याचा महान व्यक्ती तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहे.
त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या या आघाडी सरकारची वाटचाल चाललेली आहे. महाविकास आघाडी सरकार हे वेगवेगळी विचारधारा असलेले राजकीय पक्षांचं सरकार असलं तरी महाराष्ट्राचं हित व समान विकास कार्यक्रम हा आपल्या सर्व जे काही मित्र पक्ष आहेत आणि आपले प्रमुख 3 पक्ष आहेत त्यांचा समान विकास कार्यक्रमाचा समान धागा आहे. आणि जोपर्यंत आपला हा समान धागा त्या ठिकाणी मजबूत आहे तोपर्यंत कुठलीच काळजी करण्याचं कारण नाही. गेल्या वर्षभरात राज्यातील जनतेची प्रतारणा आणि महाराष्ट्राच्या हिताची तडजोड करणारा एकही निर्णय त्या महाविकास आघाडीच्या सरकारने घेतलेला नाहीये. सातत्याने जनतेच्या सुखदुःखात समरस होत लोकहिताचे निर्णय अनेक आपण त्या ठिकाणी घेत आलेलो आहे. नैसर्गिक संकट आली, निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला, अतिवृष्टी झाली, आपली अनेक प्रकारची पिकं माझ्या शेतकऱ्यांची पाण्यामध्ये गेली, मातीमोल त्या ठिकाणी त्याची किंमत झाली, असे खूप संकट आली. त्याच्यामध्ये उल्लेख थोडासा बाळासाहेबांनी पण केला. दुधाचा प्रश्न असेल, बाकी सगळे प्रश्न असतील, काही प्रश्न जरूर राहिलेले, जरूर त्याच्यातनं मार्ग काढण्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारची निश्चितपणे तयारी आहे आणि तसा प्रयत्न देखील आपल्या सगळ्यांचा चाललेला आहे आणि पुढेही आपण त्याच प्रकारे काम करत राहणार आहोत. ज्या महाराष्ट्रातले डॉक्टर असतील, नर्सेस असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, त्यांचा सपोर्ट स्टाफ असेल, फार्मासिस्ट असतील, सफाई कामगार असतील, माझ्या अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिला असतील, आशाताई असतील, पोलीस, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे माझे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, सामान्य नागरिक सगळ्यांनी मिळून कोरोना विरुद्ध एकजुटीनं लढाई लढली, यशस्वी केली. त्याबद्दल मी कोरोना योद्ध्यांचे देखील मनापासून आभार मानतो. या लढाईत कर्तव्य पार पाडत असताना काही सहकाऱ्यांना पण स्वतःचा जीव गमवावा लागला. त्यांना कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या विधिमंडळातले स्वर्गीय भारत भालके साहेब आपल्याला त्या ठिकाणी सोडून गेले. या कोरोना युद्धाचा त्याग महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल अशा प्रकारचा पण विश्वास त्या ठिकाणी मी व्यक्त करतो. राज्य सरकारचं नेतृत्व सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्याकडे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी वर्षभरात जनमानसावर ठसा उमटवण्याचं काम केलेलं आहे. शासन, प्रशासन, नागरिकांच्या मध्ये एक संघभावना निर्माण करण्यात ते यशस्वी ठरलेले. सहकारी मंत्री अधिकाऱ्यांच्या विश्वास टाकून त्यांना उत्तम काम करण्याचं स्वातंत्र्य देणारं त्यांचं नेतृत्व आपण गेल्या वर्षभर पाहत आलेलो आहे आणि हे सगळं काम करत असताना त्यांनी नंतर माझं कुटुंब माझी जबाबदारी हा कार्यक्रम तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन त्या बाबतीमध्ये राबवला. त्याचाही आपल्या राज्यातला कोरोना कंट्रोल होण्याच्या करता, आटोक्यात येण्याच्या करता खूप मोठ्या प्रमाणावर मदत त्या ठिकाणी झालेली आहे. अशा खूप काही गोष्टी आहेत. राज्य सरकारची वर्षपूर्ती हा आपल्यासाठी साजरा करण्याचा विषय नाहीये. उलट पुढील 4 वर्षाच्या महाराष्ट्राच्या प्रगतीची पुनराखणी करण्याचा आणि त्या दिशेने दमदार वाटचाल करण्याची सुरुवात ही आहे. त्यामुळेच राज्यातील जनतेच्या आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी आपण आज नव्हे तर आतापासूनच त्या ठिकाणी कामाला लागलं पाहिजे. कोरोना संकटात देखील राज्यातील विकास योजनांना, प्रगतीला कीड बसणार नाही याची आपण काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. आज हा कार्यक्रम होत असताना थोडी मनामध्ये धाकधूक होती. नेमक्या 6 विधान परिषदेच्या जागांचा निकाल आपण सगळेजण एकत्र आल्यानंतर 3ही पक्ष आणि आपले मित्र पक्ष एकत्रपणे ह्या 6 जागा लढवल्या. आपल्याला नंदुरबार, धुळ्यामध्ये अपयश आलं, पण बाकीच्या 5ही जागांमध्ये आत्ताच्या घडीला भाजपचा एकाही ठिकाणी उमेदवार पुढे नाही. ही गोष्ट देखील याचा अर्थ आपण सगळे एक झालो. आपण दिलेल्या उमेदवारांना आपली मतं ट्रान्सफर करण्याचा निर्णय आपल्या नेतृत्वाने घेतला तर लोकांची मानसिकता तशी आहे. अर्थात निकाल अजून लागायला वेळ आहे. एकदमच लगेच काही आणखी बोलून मी आपला अधिक वेळ घेत नाही, पण एक चांगल्या ज्या काही न्यूज ऐकायला मिळतात त्याच्यात तरी एक समाधानाचं वातावरण आहे. मी स्वतः सचिन चव्हाणांशी बोललो ते म्हणले, दादा 56 टेबलला आपण पुढे आहोत, कुठंच मागे नाहीये. तीच गोष्ट मगाशी विजयराव आम्ही बसलो होतो, माझ्या
नागपूरला पण तशाच प्रकारची परिस्थिती सुनील केदार त्या ठिकाणी आहे. देशमुख आणि सुनील केदार एकत्र झाल्यानंतर काय घडू शकतं ते नागपूरच्या त्या ठिकाणावरून आपल्याला कळणार आहे. फक्त माझ्या अमरावतीमध्ये अजून आपला उमेदवार तिथं 2 नंबरला आहे. पुण्यामध्ये दोन्ही उमेदवार अच्छा, ही चांगली बातमी आली. देसाई साहेब सांगतात की अमरावतीला पण पुढे गेला. असंच ते यश त्या ठिकाणी मिळावं आणि आपले 5च्या 5 उमेदवार त्या बाबतीमध्ये प्रचंड मताधिक्याने ते विजयी व्हावे ही पण मी अपेक्षा व्यक्त करतो. त्याच्यानंतर 12 उमेदवारांची नावं दिलेली ती पण आता कोश्यारी साहेबांनी लवकर जाहीर करावी अशा पद्धतीनं सन्माननीय महामहिम राज्यपाल महोदयांना विनंती करतो आणि एक चांगला कार्यक्रम घेतला. आदरणीय पवार साहेबांनी ह्या कार्यक्रमाला वेळ दिला त्याबद्दल मी अतिशय मनापासून समाधान व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही. आता अजितदादांनी आपली उत्सुकता वाढवली. त्या पुस्तिकेचं प्रकाशन अनावरण करायचंय. मी कुमारी आदिती तटकरे, राज्यमंत्री माहिती व जनसंपर्क आणि त्या विभागाचे महासंचालक डॉक्टर पांढरपट्टे यांना विनंती करतो की या प्रकाशनासाठी त्यांनी व्यासपीठावर यावं. ते खाली बसा रे थोडे. खाली बसा. वर्षभर झाली ती दमदार वाटचाल आणि इथून पुढे होणार आहे ती घोड दौड. आणि या घोडदौडीसाठी आता मार्गदर्शन कोणी करा. खरं असं आहे की यावेळेला आपण राजशिष्टाचार थोडं माननीय मुख्यमंत्र्यांना बोलते, आपण नंतर बोला. राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवराव ठाकरे, देशाच्या असलेले उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, उद्योग मंत्री आणि उपस्थित सहकारी बंधू, बोलत बोलत एक वर्ष निघून गेलं आणि एका वर्षामध्ये आधीच्या सरकारने सांगितल्याप्रमाणे अनेक प्रकारची संकट आली. त्या संकटावर मात करून जगन्नाथाचा रथ फिरवण्याच्या संबंधीची कामगिरी आपण सगळ्यांनी एका विचारानं सामुदायिक प्रयत्नाने केली. त्याचं दर्शन या पुस्तिकेच्या माध्यमातून खरं म्हणजे तर राज्य सरकार, राज्य सत्ता हातामध्ये घेऊन 1 वर्ष गेल्या 50 वर्षामध्ये मी असं कधी पाहिलं नाही की सरकार आलं आणि त्यांनी 1 वर्ष कारभार केल्याच्या नंतर लगेचच त्याची बारकाईनं चिकित्सा करण्याच्या संबंधीची स्पर्धा ही एक वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये कधी पाहायला मिळालं. म्हणजे आपल्याबद्दल पाहायला मिळाले त्याचं महत्वाचं कारण आधीच मगाशी सांगितलं गेलं की अनेकांनी काही शंका उपस्थित करून ठेवलेल्या होत्या आणि त्यामुळे साहजिकच अशा प्रकारचे चिकित्सा करण्याच्या संबंधीची भूमिका पत्रकाराला घ्यावी लागली.
ठरलेला होता त्याच्यामध्ये काम ठरलं. कधी नाही मिळालेली सत्ता हातात गेल्याच्या नंतर जी अस्वस्थता असते ही अस्वस्थता आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी बघायला मिळाली. संकटाची मालिका जी आता सांगण्यात आली. शेती शेतकरी तो संकटात होता. परिसरातले अनेक जिल्ह्याचे जिल्हे अडचणीमध्ये आले होते आणि त्यामधून हे सरकार बाहेर निघेल का नाही या प्रकारची चर्चा सुद्धा नक्की अवलंबून ठिकाणी होत होती. पण या सरकारमधल्या प्रत्येक प्रतिनिधींनी आपल्याची जबाबदारी आणि आपल्या जिल्ह्याची जबाबदारी अत्यंत समर्थपणाने सांभाळली हाताळली आणि त्यामुळे या संकटात सुद्धा त्या संकटग्रस्तांचा आत्मविश्वास वाढला ही स्थिती आपल्याला महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी बघायला मिळाली. आज आपण बघतो की समान देशामधल्या शेतकऱ्यांच्या एक वेगळं चित्र विशेषतः उत्तर हिंदुस्थानामध्ये होतो. गेले 8-10 दिवस पंजाब असो, हरियाणा असो, उत्तर प्रदेश असो, जिथं उत्तम शेती होते त्या भागातला शेतकरी या रस्त्यामध्ये उपोषणाला बसले. आणि त्याचं महत्वाचं कारण की राज्यकर्त्यांनी त्याच्या प्रश्नाकडे हवं त्या पद्धतीने लक्ष दिलं नाही. त्या संबंधीची अस्वस्थता किंवा संताप हा त्याच्या मार्फत आज देशाला नव्हे तर देशाच्या बाहेर सुद्धा बघायला मिळतोय. याची नोंद कॅनडासारख्या एका देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा घेतली. ते अयोग्य आहे पण घेतली ही वस्तू त्याची आपण काही नाकारू शकत नाही. आणि हे चित्र आपण देशाच्या राजधानीमध्ये बघतोय आणि जिथे संकटाची मालिका होती त्या मालिकेतून लोकांना बाहेर काढण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारने जे कष्ट केले त्याची नोंद घेऊन संकटाच्या मालिकेच्या परिसराचा हा बळीराजा कधी रस्त्यावर आला नाही. त्यांनी समाधानाचं प्रत्यक्ष मनाने व्यक्त केलं. माझ्या मते हा सरकारचा 1 वर्षामध्ये एक प्रकारचा चमत्कार दाखवण्याच्या संबंधीचा केलेली कामगिरी आहे. हे म्हणलं तर त्यामध्ये काही अतिशयोक्त होणार नाही. महाराष्ट्र राज्य हे देशाचं उद्योगधंद्याचं राज्य. कोरोनाचं संकट देशावर आलं, जगात आलं आणि विशेषतः अर्थव्यवस्था संकटात गेली. लॉकडाऊनच्या वेळेस सगळे व्यवहार बंद पडले आणि महाराष्ट्र हे देशाचं उद्योगाचं महत्वाचं राज्य आणि त्यामुळे उद्योगाचं महत्वाचं राज्य जर बंद झालं त्याच्याकडे आपलं थांबलं तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणखी विपरीत परिणाम झाल्याचं राहणार नाही. याची अस्वस्थता ही राष्ट्र प्रमुखांना सुद्धा होती. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा थोडे दिवस सोडले तर पुन्हा एकदा कारखान्याचं चक्र चालू कसं राहील आणि हाताचं काम कसं जाणार नाही याची खबरदारी महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातल्या सगळ्या विभागातल्या सगळ्या घटकांनी केली. आणि त्याचं महत्वाचं कारण त्याचा आत्मविश्वास होता की हे महाआघाडीचं सरकार आमच्या पाठीशी मजबूतीने उभं आहे आणि त्यामुळे ही कारखानदारी चालली, उद्योग थांबलेले नाही आणि या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना बघायला मिळाल्या. याचं महत्वाचं कारण यश येते तुम्ही कष्ट सगळ्यांनी केले, मुख्यमंत्र्यांनी नेतृत्व दिलं, बरोबर घेऊन जाण्याच्या संबंधीची भूमिका स्वीकारली. हे सगळं खरं असतं ते याच्यामध्ये लोकांचा सहभाग होता जी गोष्ट आपल्याला अमान्य करता येणार नाही. आणि एका दृष्टीनं आपल्याला आपण भाग्यवान आहोत की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेनं या सगळ्या संकट काळामध्ये सुद्धा हा जगन्नाथाचा रथ बोलण्यासाठी हातभार लावला, पूर्ण साथ दिली आणि त्यामुळे आज आपण इथपर्यंत येऊन पोहोचलेलो. आज या सरकारमध्ये जे काही आपण सगळे प्रतिनिधी काम करतात याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सहकारी
अनेक सहकारी असे की नव्या उमेदीचे आहेत आणि त्यात कदाचित प्रथमच जबाबदारी घेणारे आहेत. आणि त्याच्यामध्ये अनेक असेही सहकारी आहेत की अनेक वर्ष सत्तेमध्ये गाढा प्रशासकाचा अनुभव असलेले असेही सहकारी आहेत. आणि त्यामुळे एका बाजूला नवी उमे तर दुसऱ्या बाजूला प्रदील बांधव या दोघांच्या समन्वयाचे हे सरकार यशस्वी झाल्याशिवाय होणारच नाही. त्याच्यावरती खाता पुरवठा लागले ते चित्र आपल्या सगळ्यांना बघायला मिळतंय. डॉक्टर ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला की त्याच्या निवडणुका आता चालल्यात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुका आहेत, पदवीधरांच्या निवडणुका आहेत. तशा इतर निवडणुकीच्या पेक्षा या निवडणुका काय असतात ते मी काही सांगण्याचं कारण नाही. पण तरी सुद्धा जवळपास एकाच दुसऱ्या मतदारसंघामध्ये जर चित्र पाहिलं तर सर्वत्र लोकांचा पाठिंबा आणि ज्ञानी लोकांचा अनुभवी शिक्षित लोकांचा पाठिंबा तुम्हाला आहे हे याचं स्पष्ट होतं की अत्यंत गरजेची बाजू आहे. मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचे सगळे सहकारी आणि विशेषतः हे विविध पक्षांचं सरकार आहे आणि ते चालवण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सामुदायिक प्रयत्नांना आपल्याला यश आलं त्याबद्दल आपण सगळेजण एक प्रकारे अभिनंदनाला पात्र आहात. तसे महाराष्ट्राला हा काही फार अनुभव नाही. विविध विचारांची सरकारं महाराष्ट्राने 3दा बघितली. त्याचं पहिलं माझ्यावरची जबाबदारी 1978 साली. पण ती जबाबदारी आजच्यापेक्षा सोपी आणि त्याचं महत्वाचं कारण की त्याच्यामध्ये 1-2 लोक असे होते सांगायला हरकत नाही, शंकररावजी चव्हाण आणि कदाचित मी, ज्याला काही प्रशासनाचा अनुभव होता आणि बाकी ज्यांना प्रशासनाची काही फारशी माहिती नव्हती. त्यामुळे राज्य प्रमुखांच्याकडून त्यांच्या काही अपेक्षाच असायच्या. ते अत्यंत संतुष्ट असायचे आपण आहोत महत्वाच्या जागेवर आणि त्यामुळे ते राज्य चालवणं इतकं कठीण नव्हतं. पण नंतरच्या काळामध्ये सुद्धा आणखीन एक सरकार येऊन गेलं. पण त्या सरकारच्या पाठीवर बाळासाहेब ठाकरेंच्या साठी एक मजबूत असं एक मार्गदर्शक भक्कमपणानं उभा राहणारं साथ देणारं त्या ठिकाणी होतं आणि त्यामुळे तेही सरकार ते चालू शकलं. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची अडचण आली नाही आणि त्यामुळे साहजिकच या सरकारकडे उद्धव ठाकरेंच्या सरकारकडे लोक औत्सुक्याला बघत होते. आणि त्याचं महत्वाचं कारण मुख्यमंत्र्यांनी कधी आयुष्यात सत्तेची जबाबदारी घेतली नव्हती. त्यामुळे नक्की काय होईल या संबंधीची जागतिक आवाजात चर्चा होत असे. आणि दुसऱ्या बाजूनं अनेक लोक आहेत भुजबळांच्यासारखे आणखी अनेक की ज्यांना अनेक वर्षाचा सत्तेचा अनुभव आहे, प्रशासनाचा अनुभव आहे आणि त्यामुळे हा समन्वय कसा चालेल आणि त्याच्यात फरक 3 राजकीय पक्ष. पण हे सगळं असताना सुद्धा मुख्यमंत्री अमोल असले पण चतुर्फळाच्या बाबतीत त्याच्यात कमतरता नाही याचं अर्थ झालेलं आहे. ते आज आपल्याला या माध्यमातून बघायला मिळतं. म्हणूनच हे सरकार यशस्वीरीतीनं पुढे जात आहे. ते 5 वर्ष चालेल मला काही समजत नाही. इतका कजूरपणा आपण काय करता 5 वर्षाचा वगैरे असं की एका मराठी जनतेने आपल्या जबाबदारी टाकल्याच्या नंतर मराठी जनता काम करणाऱ्याला कधी विसरत नसते. त्यामुळे 5-25 वर्ष महाराष्ट्राचा गाडा पुढे प्रत्यक्ष या ठिकाणी व्यक्त करतो, शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द. पवारसाहेब, आपलं मार्गदर्शन, आपले आशीर्वाद हे नक्कीच या सरकारला पुढचे सगळं जे काही वेळ आहे, काळ आहे तो पूर्ण करायला प्रेरणा देत राहील. मी माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांचं मनोगत या निमित्ताने व्यक्त करण्याची विनंती करतो. आदरणीय पवारसाहेब, पुढे सर्वांचा उल्लेख कसा करायचा? शासकीय भाषेत करायचं म्हटलं तर माननीय उपमुख्यमंत्री जे आहेत, महसूल मंत्री आहेत, समोर सगळे विविध खात्याचे मंत्री आहेत. पण मी उल्लेख कसा करायचा एवढ्यासाठी म्हटलं की गेल्या वर्षभरामध्ये जे एक आमचं टीमवर्क झालेलं आहे ते पाहिल्यानंतर
हे सर्व माझे सहकारी आहेत. प्रत्यक्ष शासनातले आहेत, प्रशासनातले सुद्धा आहेत. पवारसाहेब आपण म्हणालात त्याच्याप्रमाणे जनतेचे खूप मोठे आशीर्वाद आपल्यावरती आहेत. कोणता क्षण खरा मानायचा? गेल्या वर्षीचा तो ओसंडून वाहणारा शिवतीर्थावरचा संपूर्ण कार्यक्रम अजूनही विश्वास बसत नाही. आणि मी मनापासून सांगतो की पवेलियन मध्ये बसलेला एकदम पटकन कोणाला सांगते की अरे तूच आता कॅप्टन आणि बस उतर मैदानामध्ये. प्रत्यक्ष क्रिकेट पाहणं वेगळं आणि मैदानात उतरून टोलेबाजी करणं हा एक वेगळा अनुभव असतो. पण ती टोलेबाजी करताना सुद्धा टीम सुद्धा तेवढीच महत्वाची असते. आणि ही माझी सगळी टीम आहे. त्या टीम मध्ये सर्व अनुभवी आहेत. अनुभव नसणारे अशी कोणी असतील असं त्यांच्या कामावर वाटतच नाही. सगळेजण फार छान काम करतात. आणि तो कार्यक्रम तो दिवस आठवत असताना त्यावेळेला आपल्याला कोणाला असं वाटलं नव्हतं की पुढच्या वर्षीचा कार्यक्रम हा कोरोनाच्यामुळे असा आपल्याला बंदिस्त हॉलमध्ये करावा लागेल. किंबहुना अनेक जणांना असं वाटत होतं की हे सरकार मुळामध्ये होऊच शकत नाही. शिवसेनेला गृहीत धरून चाललं नाही. कुठे शिवसेना परपटत येणारच. पण शिवसेना कधी परपटत जाणाऱ्या पक्षांपैकी आधी नव्हती, आताही नाही, उद्याही नसणार. एका गोष्टीचा मला एक आश्चर्य म्हणा, आनंद आहे, समाधान आहे की कसं पाहिलं तर आपले तिन्ही पक्ष आणि साहजिकच आहे आपले सहकारी जे अपक्ष म्हणून निवडून आले, यड्राव परिजात आलेले आहेत, आणखीन बच्चू कडू आहेत, हे तसे वेगवेगळे विचार आहेत. आपल्याला संघर्षाचा सुद्धा खूप अनुभव आहे. एकमेकांशी संघर्ष करत 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 इथपर्यंत आलो. त्याच्यामुळे आता आपल्या लक्षात आलेलं की संघर्ष केल्यामुळे आपण काय गमावतो आणि एकत्र आल्यानंतर मी कमावतो हा शब्द दुसऱ्या अर्थ कोणत्याही अर्थाने बोलत नाही, पण आशीर्वाद कसे कमावू शकतो त्याचा एक वर्ष आपण अनुभव घेतो. साहजिकच आहे पवार साहेबांचं नेतृत्व आहे, मार्गदर्शन आहे, सोनियाजींचं आहे. पवार साहेब आता काय काय बोलायचं हा विषय एक आहे. एका जागी कधी बसत असतील असं मला वाटत. कदाचित आयुष्यात पहिला जो लॉकडाऊन झाला होता तेव्हा जोर जबरदस्ती कदाचित मी म्हणतो, मला माहिती नाहीये, घरात थांबले असतील तर. नाहीतर आता सुद्धा मी त्यांना सांगितलं की या कार्यक्रमानंतर आपल्याला वर्षभर घ्यायचं. मला कुठे पुण्याला चालते. एका जागी तरी थांबत असतात, सतत काम करत असतात, फिरत असतात. आणि मग ते जेव्हा येतात बाहेर चर्चा असते, काय चाललंय बोलणं, पण ते येतात, जे काय त्यांना सांगायचं सांगतात आणि नंतर संपूर्ण त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचे जे काही अनुभवाचे बोल असतात, आठवणीच्या रूपात काय काय झालं होतं, तेव्हा काय झालं होतं, मग असं काय मी काय केलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी हे खरं म्हणजे पवारसाहेबांचे पुस्तक व्हायला पाहिजे. म्हणजे हे पुस्तक तर आहेच, पण आपल्या कारकिर्दीचं एक पुस्तक व्हायला पाहिजे की जेणेकरून जे नवोदित राजकारणी या पुढे सुद्धा येतील त्यांना ते मार्गदर्शक होईल. खरंच मार्गदर्शक. सोनियाजी एकच मला तुम्ही भेटलो पण फोनवरती बोलत. मग दिवाळी असेल, कधी काय असेल, फोन करतात, सांगतात अच्छा चल रहा है, अच्छा सरकार चल रहा है, हमारे लोग सता तो नहीं रहे. तुमची बाजू आपण बिलकुल नाही. राष्ट्रवादीपेक्षा चांगलं सहकार्य करतात. थोडक्यामध्ये काय हे वातावरण या संदर्भातलं असतं की इथे कुठेही उगाच आडेलतट्टूपणा नाही, मान मला तर बसा उगाच कुठे काय विषय धरून लावले असं नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने सरकार चाललेलं आहे. मला आठवतंय मी शपथ घेतल्यानंतर मला सांगण्यात आलं की आता पहिली कॅबिनेट आहे. मला ते तेव्हा तिथून आपण इकडे आलो. मला माहितीच नाही कॅबिनेट म्हणजे आपली घरातली कॅबिनेट ठीक आहे, कॅबिनेट रिशफल म्हणजे काय इकडचे कपडे तिकडचे कडे एवढं फक्त मला रिशफल माहिती होतं. तेव्हा कॅबिनेट माहिती, कॅबिनेट काय असतं काय ते तेव्हा मला कळलं. पण तेव्हा ही सगळी जुनी जाणती मंडळी होती, सुभाष देसाई, एकनाथजी,
छगनराव थोरात आहेत, जयंतराव आणि ह्या सगळ्यांनी पहिल्या दिवसापासून जे एक सहकार्य करतायत. मला कुठलाही अनुभव मी नव्हता म्हणून हळूहळू तो येतोय आणि तो येत असताना या सगळ्यांचं परोपरी होणारं जे सहकार्य ते फार बोलायचं. गेलं वर्ष खरंच कठीण होतं, आजही कठीण काळातून आपण पार पाडलेलो नाही. नैसर्गिक आपत्ती ठीक आहे म्हणजे ती मोठीच असते, पण ते आपल्या हातात नसते, ती येते ती येतेच. पण काही वेळेला नैसर्गिक आपत्तीत सुद्धा राजकारण केलं जातं, ते फार क्लेशकारक असतं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आता कोरोनाचं संकट आहे, मास्क घातला पाहिजे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी मी काय ज्या फेसबुक लाईव्ह वरनं बोलत असतो ते पुन्हा मला काही आपल्याला सांगायचं नाही. पण हे आहे, आता सुद्धा आपण हळूवारपणाने पावलं टाकत सगळा महाराष्ट्र आपण आता सुरू केलेला आहे. पण हे सुरू करत असताना पाश्चिमात्य देशामध्ये दुसरी लाट आली. आपल्याकडे विचारलं जातं दुसरी लाट कधी येणार. अजूनही प्रोफेसर आपण तसं शून्यावरती कधी चालू नव्हतं. आणि दुसरी लाट यायला पहिली जायला पाहिजे, अजून आपली पहिली पूर्ण गेलेली नाहीये, त्याच्यामध्ये चढ उतार चालू आहे. दिल्लीमध्ये पुन्हा दुसरी तिसरी लाट आलेली आहे. तर ह्या लाटामागून लाटा येत असताना आम्ही सरकार म्हणून त्या नुसतं समुद्र किनाऱ्यावरती हवा खातायचं, जनतेला जपायचं नाही, तर मग कारभार कसला. जनतेचा आशीर्वाद हा का मिळतोय, कारण जनतेला माहितीये की हे सरकार केवळ राजकारण करण्यासाठी एकत्र आलेलं नाही. सुरुवातीला जी आपल्याची टीका झाली होती की 3 चाकाचं सरकार, पण त्यांच्या लक्षात आलंच नाही 4थं चाक जे आहे ते आपल्या जनतेच्या विश्वासात आहे, जनतेच्या विश्वासात. आणि तेच जर सरकार नसतं तर हे गाडं ज्याचा उल्लेख मला वाटतं दादा आपण केलं तर कोणी केलं, जगन्नाथाचा रथ, पवार साहेबांनीच केला. जगन्नाथाचा रथ हा रथ तो सुद्धा आपण बघतो जगन्नाथाचा रथ कसा नेतात, प्रचंड गर्दीची, पण ही ताकद जनतेची आशीर्वादाच्या रूपाने आपल्या पाठी उभी राहिली. आणि ती राहिली नसती तर विरोधकाची गरजच नसती. जनतेच्या विरोधामुळेच आपण हे सरकार चालू शकलो नसतो. पण आज जनतेने स्वागत केलेले, हे सरकार स्वीकारलेलं आहे. आणि म्हणूनच आपण हा जगन्नाथाचा रथ, जनतेचा रथ, जनता जनार्दनाचा रथ हा पुढे नेऊ शकतो आहे. आणि तो पुढे नेत असताना 1 वर्ष आपण काय केलं त्याला उत्तर ह्या पुस्तिकेतून आपण दिलेलं आहे. 1 वर्ष काळ मोठा आहे आणि मोठा नाही, पण विशेष म्हणजे 3 वेगवेगळ्या विचारांचं पक्षांचं सरकार हे एकत्र आल्यानंतर, आणि त्यातही कोरोनासाठी एक जगावरती आपत्ती आलेली. कुठलेही सरकार यातून सुटलेलं नाही, कोणताही देश तसा सुटला असं मला वाटत नाही. सगळ्यांची अर्थव्यवस्था डळमळलेली आहे. पण त्या परिस्थितीमध्ये आपण कोरोनामध्ये कुठलाही रुग्णसंख्या म्हणा, कुठेही आपण लपंडावाचा खेळ केलेला नाही. जे आहे ते स्वच्छ पारदर्शकपणे, हा शब्द माझा नाही, पण पारदर्शकपणे आपण जनतेच्या समोर ठेवलेला आहे. काही लपवालपी केलेली नाही. मी रुग्णसंख्या लपवलंय, मृत्यूचा आकडा लपवलाय, काही नाही. कारण आपल्याला या संकटातून बाहेर पडायचं. अनेक ठिकाणी असं म्हटलं जातं की त्यांच्यापेक्षा तुमच्याकडे रुग्ण संख्या जास्त कशी, कारण आम्ही जे खरं आहे ते दाखवतो. आणि तेव्हाचे आकडे जसे खरे होते तसे आजचे आकडे सुद्धा हे खरेच आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने, खास करून जनतेला द्यावे तेवढे धन्यवाद. जे आपण सरकार म्हणून सांगतो आहे ते जनता ऐकते आहे, आणि ते जनता ऐकते आहे म्हणून आपण या संकटावरती मात, मी म्हणेन अजून केली जरी नसती तरी लवकरात लवकर ती मात केल्याशिवाय राहणार नाही, आत्मविश्वास आहे. सर्व मंत्री महोदय माझ्यावरती टीका होते, मी घराबाहेर पडत नाही, पण हे सगळे घराघरात जात आहेत, सगळीकडे फिरत आहेत, त्याच्यामुळे मी निश्चिंत आहे. माझा सगळ्यांवरती विश्वास आहे. मला कोणाची फोन टॅपिंग करण्याची माझी देशमुख साहेब बसलेले गृह खात्यात दुसऱ्याकडे, कारण सहकारी म्हणायचं त्याच्याच फोन टॅपिंग करते, आपले धंदे नाही. माझ्या सगळ्यांवरती विश्वास, अंधविश्वास आहे, आणि त्या विश्वासाने आपण काम करतोय. या पुस्तकाच्या कव्हर बद्दल आपण बोललो, महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही. तसंच महाराष्ट्र कधी घाबरला नाही, कधी घाबरणार सुद्धा या संकटची नैसर्गिक आपत्तीचा आपण मुकाबला करूच, पण जर राजकीय संकट कोणी आमच्यावरती आणू इच्छित असेल तर ते संकट सुद्धा हा महाराष्ट्र बोलून मला नक्कीच आलेलं आहे. आणि या कव्हरचं कौतुक झालं, त्याच्या पाठचं सुद्धा त्याला बॅक कव्हर म्हणतो ते सुद्धा सगळ्यांनी बघायला पाहिजे. तिकडे गाडगे बाबांची वचने होती, मुद्दा म्हणून सरकार कसं चाललं पाहिजे, मी जे विधानसभेत बोललो होतो ते कधी आम्ही विसरणार नाही. संत गाडगे बाबांची दशसूत्री, म्हणजे जो भुकेला असेल त्याला अन्न, तहानला असेल त्याला पाणी, ज्याला
वस्त्र नाही त्याला वस्त्र, जो बेगर असेल त्याला घर, अशी अनेक आहे. याला तर हेच तर काम सरकारचं. राजकारण म्हणजे काय, कशासाठी राजकारण करतात, कशाला सरकार पाहिजे, का आम्हाला सरकार पाहिजे. सत्तेत येऊन जर काही कामं करायची नसतील तर ती सत्ता काय चाटायची. मी मगाशी गाडीतून उतरलो तेव्हा जब्बार पटेल पायरीवरती उभे होते आणि मला म्हणाले, अहो तुम्ही स्वतः गाडी चालवता, याची फिल्म काढली पाहिजे. म्हणजे स्वतः चालवतो म्हणजे काय, जसं आहे तसं राहू. मुख्यमंत्री झाला म्हणजे काय शिंग फुटली की काय. हा, आपण असं म्हणतो आला अंगावर घेतला शिंग, ती शिंग वेगळी. पण मुख्यमंत्री सुद्धा माणूस असतो, जसं आहे तसं राहू. जे शिवसेना प्रमुखांनी मला शिकवलेलं आहे की उद्धव एक लक्षात ठेवून सदैव नम्र राहा, मायबाप जनतेशी सदैव नम्र राहा. डोक्यात हवा गेली ना तर त्याला टाचणी लागायला वेळ लागत. आणि म्हणून मला असं वाटतं हे सगळे संस्कार आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य, म्हणून माझे तर आहेतच, आपले सुद्धा पाय जमिनीवरती आहेत आणि जमिनीवरती पाय ज्याचे असतात तोच वाटचाल करू शकतो. जो तरंगाला लागतो तो तरंगत कुठेही जातो. म्हणून हे सरकार जमिनीवरती पाय मजबूत आहेत आणि त्या मजबूत पायाने एक मजबूत पाऊल यापुढे सुद्धा आम्ही टाकत राहू. जनतेला मी एवढंच सांगेन की आपण जो विश्वास दाखवलेला आहात त्या विश्वासाला आम्ही कधीही कदापि तडा तर सोडाच पण चरोडा सुद्धा जाऊ देणार नाही. आशीर्वाद असू द्या, विश्वास असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही, हा विश्वास माननीय मुख्यमंत्र्यांनी आपण सर्वांना दिला आहे आणि पवार साहेबांनी त्यांचे भक्कम आशीर्वाद या सरकारच्या मागे यापूर्वीच उभे केले आणि पुढे तसेच कायम राहतील हाही विश्वास दिला आहे. आपल्याला आता समारंभाकडे येताना राष्ट्रगीत म्हणून या कार्यक्रमाची सांगता करायची आहे. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहू. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्तर वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे गावे, तव शुभ आशीष मागे, गावे तव जय गाथा.